21व्या हप्त्यासंदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 20 हप्ते आणि नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणजेच की 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये असे मिळून या दोन हप्त्यांचे 4000 रुपये आता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओ पाहणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा लवकर देण्याचा निर्णय जाहीर झाला असून आतापर्यंत हिमाचल प्रदेश असेल, त्यानंतर उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू काश्मीर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आहे। कारण की या राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा होणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत आता राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच की 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी कोणती तारीख कोणती वेळ जाहीर करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर सर्वात आधी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ बघायची गरज नाही। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल, तुम्ही देखील या ठिकाणी हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे। राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता एकूण 4000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे एकूण 4000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वर्ग करण्यामध्ये येणार आहेत। बघा आता पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता आगामी हप्ते म्हणजेच की 21वा हप्ता आणि 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, लक्षपूर्वक पाहत चला। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी, दुष्काळ आणि पूर परिस्थितीमुळे संकटामध्ये आहे। आता तुम्हाला पण माहितच असेल की राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे आतून नुकसान झाले आहे। आता केंद्र आणि राज्य सरकारकडून येणारा हा जो हप्ता आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती जर या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये जमा झाले की शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीसा दिलासा मिळेल। म्हणजेच की हप्ता हा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे। आता बघा या ठिकाणी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू काश्मीर या पूरग्रस्त राज्यांना
म्हणजेच की या ठिकाणी ॲडव्हान्स मध्ये म्हणजेच की लवकर हप्ता हा देण्यामध्ये आलेला आहे। याचं कारण कोणतं आहे म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं की ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही हप्ता हा लवकर जमा करत आहोत। म्हणजेच की यावेळेस पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो या ठिकाणी लवकर देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे आणि त्यानुसार आतापर्यंत देशातील या ठिकाणी 3 ते 4 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत। यामध्ये प्रामुख्याने हिमाचल प्रदेश असेल, त्यानंतर उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ॲडव्हान्स मध्ये म्हणजेच की लवकर हप्ता हा जमा झाला असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी जमा होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण की आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। आता आकडेवारीनं जर बघायला गेलं तर इतर राज्यांपेक्षा म्हणजेच की ज्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा लवकर जमा झाला आहे त्या राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे देखील या ठिकाणी मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांना हप्त्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ही बाब आता सरकारच्या लक्षामध्ये आली असून इतर राज्याप्रमाणे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि या 21व्या हप्त्यासोबत महाराष्ट्र राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। आता बघा या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार ते देखील मी जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। त्याचबरोबर आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजेच की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याची या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये मिळवण्याकरिता काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता शेतकऱ्यांना कोणते कामे करण्याची या ठिकाणी सरकारने सांगितले आहे आणि नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार संपूर्ण अशी माहिती आपण राहिलेल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्यांना आता 3 कामे करण्याचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। म्हणजेच की एकूण 4,000 रुपयांच्या लाभाकरिता ही 3 कामे करणे अत्यंत आवश्यक असणार आहे आणि ही 3 कामे केली तरच तुमच्या खात्यावरती 4,000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता यामधील पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता ई-केवायसी करावी लागणार आहे। लक्षपूर्वक पाहत चला, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी, कारण की आता हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला असून आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा लवकरच जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली असून कोट्यावधी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही ई-केवायसी केली आहे का नाही? जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या, कारण की एकूण 4,000 रुपयांच्या हप्त्याकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता याचं कारण काय आहे तर जो हप्ता आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये ही जी रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता। तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आता बघा पहिलं काम काय करायचं आहे तर तुम्हाला ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही ई-केवायसी करून घ्या आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा।
जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजेच की कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते काम म्हणजे तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करायचे आहे। अशा पद्धतीने हे दुसरं देखील काम करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी जमिनीच्या नोंदीची पडताळणी म्हणजेच की लँड सीडिंग या ठिकाणी पूर्ण झाली असल्याची या ठिकाणी खात्री करायची आहे। जर पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। अशा पद्धतीने ही 3 कामे करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची ही 3 कामे पूर्ण आहेत तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की एकूण 4000 रुपये जमा होतील। जर यापैकी एक सुद्धा तुमचं काम या ठिकाणी पूर्ण नसेल तर तात्काळ पूर्ण करून घ्या, कारण की या ठिकाणी हप्त्याच्या लाभासाठी ही 3 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही 3 कामे करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे। आता कोणकोणती कामे करायची हे तर सर्वांना माहीत झाले असेल। आणि त्यानंतर आता नेमका PM किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण आता या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन्ही योजनांचे आता या ठिकाणी हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। दोन्ही हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा, यावेळेस हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे, कारण की आता देशभरातील अनेक राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असल्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा काही ना काही या ठिकाणी हातभार लागावा याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून हप्ता हा लवकर देण्यामध्ये येत असून देशातील आता बऱ्याच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा झाला आहे। याचं कारण कोणतं आहे तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही मदतीचा हातभार लागावा याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून हा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता देशातील बऱ्याच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला आहे। यामध्ये प्रामुख्याने हिमाचल प्रदेश असेल, त्यानंतर उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा होणार आहे। आणि PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता पूर्णपणे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा, नेमका हप्ता कधी मिळणार तर या ठिकाणी आता सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलेलं होतं की दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार। मात्र तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होऊ शकला नव्हता। मात्र आता सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार याच महिन्यामध्ये म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे। साधारणतः या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दोन्ही हप्त्यांचे एकूण 4000 रुपये जमा होणार असल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। तसेच आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हप्त्याच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना e-KYC करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे। जर तुम्ही अद्याप देखील e-KYC केली नसेल तर तात्काळ e-KYC करून घ्या। साधारणतः या ठिकाणी आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। तर अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।